2-3 दिवस झालं ब्लॉग आले नाही त्यासाठी खरंच सॉरी. मी रक्षाबंधनसाठी मम्मीकडे गेले होते. मला तिथे वेळच भेटला नाही शूट करण्यासाठी आणि आज रिटर्न येणार होते. प्रकाश घ्यायला आला होता मला. मी बेलाला काही मम्मीकडे सोडलं नाही. 1-2 आठवड्यानंतर बेलाला सोडायचंय कारण मम्मीला बाहेर जायचं होतं. थोडं पुढे आल्यानंतर ह्या ताई दिसल्या ज्या रिक्षा चालवत होत्या आणि त्यांना बघून मला खरंच खूप छान वाटलं. एखादं काम आपल्याला जमत नसेल तर आपण कारणं देत बसतो, पण ह्या ताईंना बघून खरंच मला अभिमान वाटला. त्यानंतर घरी आले, थोडा वेळ आराम केला, चहा वगैरे घेतला आणि माझी ड्युटी सुरू झाली होती. स्वयंपाक करायची तयारी करायला घेतली. मम्मीकडे गेले होते तर 2-3 दिवस छान आराम केला होता. तिथे काही काम करायला लागत नव्हतं. प्लस मम्मी स्वयंपाक करायची, छान-छान बनवून खाऊ घालायची. पण आता इकडे आले तर मलाच बनवायचं होतं सगळं. त्यामुळे मग माझ्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले वेळ न घालवता. मग घरामध्ये काही भाजी नव्हती आणि मी आता इतक्या लेट आणायला पण जाणार नव्हते. त्यामुळे घरामध्ये वाटाणे होते हिरवे, जे मी सोलून गेले होते फ्रिजमध्ये ठेवून, तसंच होते ते. त्यानंतर मग तेच वाटाण्याची भाजी बनवावी म्हटलं. मग वाटाणे भाजून घेतले, ते थंड होतं ते तोपर्यंत म्हटलं भाकरी करून घ्याव्यात. कारण ओले वाटाणे असल्यामुळे ना थोडंसं भाजून घेतले की त्याची टेस्ट छान लागते. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही तशी. आणि इकडे भाकरी झाल्यानंतर मी वाटाणे पण थंड झाले होते, ते बारीक करून घेतले. पूर्ण बारीक पेस्ट नाही केली, फक्त भरडे भरडे बारीक केले होते आणि त्यामध्ये ना वाटण टाकलं, कोथिंबीर, लसूण आणि जिऱ्याचं. त्यानंतर मसाले ऍड केले आणि भाजी शिजायला टाकली. भाजी शिजते तोपर्यंत म्हटलं भांडे वगैरे घासून घ्यावे कारण चहाचे आणि आता स्वयंपाकाचे भांडे पडले होते. खरं सांगू का, 2-3 दिवस झालं मम्मीकडे होते तर खूप आराम झाला माझा. आता घरी येऊन ना काम करायचं मला खूप कंटाळा येत होता. असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.